थाने में एक चौंकाने वाली घटना सामने आई है, जहां नाराज पति ने अपनी पत्नी को सिर्फ इसलिए तलाक दे दिया कि वो सुबह अकेले टहलने गई। इस मामले में पत्नी की शिकायत पर मुंब्रा पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराई गई है। महिला ही कौसा मुंब्रामध्ये राहणारी आहे. तिचं 27 जानेवारी 2024 रोजी लग्न झालं होतं. तेव्हापासून ती त्यांच्या मिस्टरांकडे कुर्ला येथे राहत होती, कुर्ला मुंबई येथे. ती आता प्रेग्नंट असल्यामुळे माहेरी कौसा मुंब्रा येथे आली होती. ते 10 तारखेला सकाळी मॉर्निंग वॉकला बाहेर गेली असताना 7:30-8च्या दरम्यान तिच्या मिस्टरांचा तिला फोन आला आणि कुठं आहे म्हणून विचारणा केली. तिने सांगितलं मी बाहेर मॉर्निंग वॉकला आलेली आहे आणि एकटीच आहे. एकटीच आहे सांगितल्यावर त्याला राग आला. तो बोलला मला आत्ताच्या आता तू कुर्ल्याला परत ये. परंतु ते बोलले मी या अवस्थेत कुर्ल्याला परत येऊ शकत नाही. त्याने फोन ठेवला आणि थोड्या वेळानंतर ती महिला पुन्हा आपल्या आई वडिलांच्या घरी परत आली. घरी आल्यानंतर परत तिच्या पतीचा तिला परत फोन आला आणि तिला सांगितलं की तू स्पीकर ऑन कर. मग तिने स्पीकर ऑन केला आणि परत त्याने विचारलं की घरामध्ये कोण कोण आहे आता. मी बोलले की माझे आई वडील घरामध्ये आहे आणि मी आहे. ठीक आहे बोले स्पीकर ऑनच ठेव. आणि त्याने तिकडनं बोलायला सुरुवात केली. त्याने सांगितले की मैं तुम्हारे बेटी को तलाक देता हूं, मैं तुम्हारे बेटी को तलाक देता हूं, मैं तुम्हारे बेटी को तलाक देता हूं असं त्याने 3 वेळा तिच्याशी बोलला आई वडिलांच्या समोर आणि त्याने फोन ठेवला. त्यानंतर त्या महिलेने आई वडिलांना सदर गोष्ट डायरेक्ट ऐकलेली होती. त्याच्या शेजारी काकांना यांना पण सांगितली आणि लगेच पोलीस स्टेशनला आले. त्यांनी ते रेकॉर्डिंग आम्हाला पोलिसांना ऐकवली आणि आमची तक्रार दाखल करा असं त्यांनी सांगितल्यावर आम्ही त्यांच्या म्हणण्याप्रमाणे डायरेक्ट तक्रार दाखल केलेली आहे आणि आता पुढील तपास सुरू आहे. कुठले कायदे आपण त्यामध्ये दाखल केलेले आहे, कुठले कलम लावलेले आहे आणि कशा पद्धतीने पुढचा तपास सुरू आहे, नवऱ्याला काय संबंध दिलेले आहे का? आम्ही मुंब्रा पोलीस स्टेशनला BNS 351-4 व मुस्लिम महिला कायदा कलम 4 प्रमाणे गुन्हा दाखल केलेला आहे आणि 13 तारखेला त्यांच्या पतीला बोलून BNS 35-3 प्रमाणे त्याला नोटीस सुद्धा अदा केलेली आहे. आता पुढील तपास सुरू आहे. आपल्या माध्यमातून त्या परिवाराला काय आव्हान असेल, जसं छोट्या गोष्टीने जे आव्हान जे भांडण करतात आपसमध्ये कशा पद्धतीने परिवारामध्ये राहावं, ही जी छोटी छोटी गोष्ट म्हणजे पोलीस स्टेशनला राहतं ते कसं राहावं त्याच्यामध्ये? तर प्रत्येकाचा जे वैयक्तिक बाब आहे. आपण परिवारामध्ये राहत असताना एकमेकांना सांभाळूनच राहायचं असते, एकमेकांना समजून राहायचं असते. परंतु आपल्यावर झालेला अन्याय हा पण सहन करायचा नसतो. त्या महिलेने केला नाही. त्याप्रमाणे आपल्याला अन्याय होत असेल तर त्याला वाचा फोडावी, त्याची तक्रार दाखल करावाच पाहिजे.